श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 7. विष्णुबुवा ब्रह्मचारी. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरणी अपार भक्ती असणारे मालोजी राजे श्रींची स्वतः सेवा करीत असत. त्यांना वेदांत विषयाची अतिशय आवड होती. वेदातील मंत्रयुक्त ऋचा ऐकणे, त्याचा अर्थ जाणून घेणे आणि त्यावर विद्वानांशी सविस्तर चर्चा करणे यात त्यांना विलक्षण रुची होती. यासाठी त्यांनी दरबारात हेरळीकरांसारखे मान्यवर वेदांती शास्त्री पगारावर नियुक्त केले होते. त्याच सुमारास मुंबईत विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वेदांतावर लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तम निरूपण करीत असत. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली होती. त्यांच्याबद्दल ऐकल्यावर मालोजी राजांनी अनेक प्रयत्न करून त्यांना अक्कलकोटास आणले. बुवांचा वेदांत विषयक गाढ अभ्यास व उत्तम वाक्चातुर्य त्यामुळे राजमंदिरात वेदांत चर्चा अखंड रंगू लागल्या. एके दिवशी श्री स्वामींची महती ऐकून बुवा त्यांच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्री स्वामींचे लक्षण पडताळून पाहावे या हेतूने बुवांनी मुद्दाम वेदांताचा विषय काढला आणि स्वामींना प्रश्न केला. महाराज, काय केल्याने वृत्ती ब्रह्मपदी तदाकार होऊन राहील? ते ऐकून स्वामी हसले, पण काहीच बोलले नाहीत. तेव्हा या वेड्या संन्याशाने लोकांना भुरळ घालून व्यर्थ नादी लावले आहे. त्याला वेदांताची काही माहिती नाही असा विचार करीत ते बिराडी परतले आणि बरोबरीच्या लोकांना या भोंदू साधूला मानण्याच्या घोर प्रमाद तुम्ही करू नका असे सांगू लागले. त्या रात्री बुवा गाढ झोपेत असताना त्यांना असंख्य विंचू आपल्या अंगावर चढले असून त्यापैकी एक महाविषारी विंचू आपल्याला दंश करीत आहे असे दिसले. ते दृश्य पाहून बुवा भयंकर घाबरले. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या बरोबरीच्या 2 पारशी गृहस्थांनी त्यांना सावध केले. त्या रात्री बुवा झोपलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा स्वामींपाशी आले आणि पुन्हा पूर्वीचाच प्रश्न विचारले. तेव्हा स्वामी मोठ्यांदा हसून म्हणाले, तुम्ही पडत मूर्ख आहात. स्वतःला पंडित समजता, वेदांत चर्चा करता आणि स्वप्नात विंचू चावला म्हणून दुःख करता. ब्रह्माविषयी बोलले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे तुम्हाला वाटते की काय? जा, चालते वा इथून. ते ऐकून बुवा थक्कच झाले. सर्व अहंकाराचा त्याग करून ते श्रीचरणी नतमस्तक झाले आणि त्यांचे भक्त बनले. इतिची 7वा अध्याय संपूर्ण. अध्यायाची फलश्रुती आहे सद्गुरु प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 8. शंकररावांची संबंध बाधा. श्री गणेशाय नमः. निजामाची पदरी राजे शंकरराव रायबहादूर नावाचे एक मान्यवर दप्तरकार होते. निजाम सरकारतर्फे त्यांना 6 लाखाची जहांगीर देण्यात आली होती. त्यांच्याकडे सर्व प्रकारची सुखसाधने होती. मान सन्मान, पतप्रतिष्ठा, संतती, संपत्ती या सर्व गोष्टी होत्या. पण पूर्वकर्म कोणाला चुकत नाही हेच करे. याच शंकररावांना पुढे ब्रह्मसंबंधाची बाधा झाली. अनेक उपचार केले पण संबंध बाधा काही जाईना. बेचैन झाले. अन्नपाणी गोड लागेना. शरीर सुकून गेले. काया काळी पडली. ब्रह्मसंबंधापासून मुक्ती मिळावी, या आरोग्य प्राप्ती व्हावी म्हणून शंकररावांनी अनुष्ठाने केली. ब्राह्मण संतपर्णे केली, दाने केली, पण उपाय चालेना. शेवटी कोणा सत्पुरुषाची सेवा करावी, तोच या जीवघेण्या बाधेपासून आपली सुटका करील असा विचार करून शंकरराव श्री क्षेत्र गाणगापुरास आले. तेथे स्वतः अनुष्ठानास बसले. अहोरात्र दत्तप्रभूंची सेवा करू लागले. असे 3 महिने उलटले. एके रात्री श्री गुरु दत्तात्रयांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, तू अक्कलकोटात जा. तेथे ती स्वामींची मनपूर्वक सेवा कर. तेथेच तुझी या व्याधीपासून मुक्तता होईल. पण शंकररावांची श्री स्वामींवर श्रद्धा भक्ती नव्हती. म्हणून त्यांनी गाणगापुरातच राहून अनुष्ठान तसेच पुढे चालू ठेवले. तेव्हा त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला आणि अक्कलकोटात जाण्याबद्दल सांगण्यात आले. तेव्हा मात्र ही आपल्या हिताचीच गोष्ट आहे अशी श्रद्धा ठेवून शंकररावांनी आपल्या पत्नीसह अक्कलकोटात प्रस्थान केले. अक्कलकोट नगरात प्रवेश करतात शंकररावांना ते संपूर्ण क्षेत्र स्वामीमय झालेले दिसले. सर्वत्र श्री स्वामींचे प्रेमळ भक्त दिसत होते. त्यांच्यापैकी कोणी श्रींचे नामस्मरण करीत होते, कोणी भावपूर्ण कीर्तनात स्वामी चरित्राचे गुणगान करीत होते, तर कोणी श्रद्धा भक्तीने श्रींच्या पावन चरणाची पूजा करीत होते. अशा प्रकारे अक्कलकोटातील सर्व जनांचे श्री स्वामी महाराज जणू आराध्य दैवतच होते. अशा या पुण्यभूमीत
प्रवेशताच शंकररावांचे चित्त आनंदाने भरून गेले आणि एक प्रकारचे अनामिक समाधान अंतःकरणात प्रकट झाले. इति 8वा अध्याय संपूर्ण. 8व्या अध्यायाची फलश्रुती आहे, संबंध बाधा नाहीशी होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 9वा. शंकररावांना आरोग्य प्राप्ती. श्री गणेशाय नमः. अक्कलकोटास आलेल्या शंकररावांना तेथील वातावरणात खूप बरे वाटले, पण त्याच वेळी तेथील भक्तांच्या गर्दीतून श्री स्वामींची भेट कशी होईल याची चिंताही वाटू लागली. त्यांनी त्यावर तोडगा काढला आणि स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये मुख्य असलेल्या सुंदराबाईची भेट घेतली. तिला स्वतःबद्दलची सर्व हकीकत सांगितली आणि आपण माझी व स्वामींची भेट घडवून आणावी, त्यांना माझी व्याधी बरी होण्यासाठी विनंती करावी, मी आपणास काही द्रव्य देईन असेही सांगितले. तेव्हा सुंदराबाईने त्याबद्दल 2000 रुपये मागितले. तेव्हा शंकरराव म्हणाले, तुम्ही हे काम केले तर मी तुम्हाला 2च काय पण 10,000 रुपये देईन. ते ऐकून सुंदराबाईला खूप आनंद झाला. त्यानंतर एके दिवशी श्री स्वामी आनंदात बसलेले असताना शंकरराव त्यांच्या दर्शनास आले. सुंदराबाई तेथे होती. ती स्वामींना म्हणाली, महाराज, हे गृहस्थ कुलवंत आहेत. त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधा अहोरात्र त्रास देत आहे, तरी कृपा करून त्यांच्या व्याधीचे निवारण करावे. ते ऐकताच स्वामी तेथून उठले आणि गावाबाहेरील शेख नुराच्या दर्ग्याच्या दिशेने चालू लागले. शंकररावही त्यांच्याबरोबर होते. श्री स्वामींनी दर्ग्या शेजारील मुसलमानांच्या दफनभूमीत प्रवेश केला आणि तेथे नुकत्याच खणलेल्या एका खड्ड्यात छाती टाकून निवांत झोपले. स्वामींची ती लीला पाहून सेवेकऱ्यांनी शंकररावांना, स्वामींनी तुमचे मरण चुकविले, निश्चित रहा असे सांगितले. त्यामुळे शंकररावांना मोठा धीर आला. काही वेळाने श्री स्वामी उठले आणि दर्ग्यावर येऊन पुढे निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव श्रींच्या दर्शनास गेले असता स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पानाबरोबर मिरीची 10 दाणे या प्रमाणात औषध वाटून खा, ब्रह्मसंबंध निघून जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी औषध घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या संबंध बाधेचे निवारण होऊन आरोग्य पूर्ववत झाले. काही महिन्यांनी शंकरराव श्रींचे भेटीस आले असता त्यांनी आपल्या 10,000 रुपये देण्याचा संकल्प स्वामींना सांगितला. स्वामींनी त्यांना गावाबाहेरील मारुतीपाशी चुनगच्ची मठ बांधण्याची आज्ञा केली. शंकररावांनी तेथे एक सुंदर मठ बांधला. त्या वास्तूच्या रूपाने शंकररावांची कीर्ती अजरामर झाली. इति श्री 9वा अध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. 9व्या अध्यायाची फलश्रुती आहे, अंगी दानशूरपणा येईल. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.